तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत. तर मी तुम्हाला त्यांची स्वतःहून ओळख करून देणार नाही, मॅमच तुम्हाला त्यांची ओळख करून देतील. तर मॅम, तुमची ओळख करून द्या आणि सांगा तुम्ही नक्की कोण आहेत ते सगळ्यांना. हाय एव्हरीवन. तर याच्या आधी तुम्ही मला म्हणजे ओळखत असालच, फक्त फेसने ओळखत नाही. तर आपल्या स्ट्रॅटेजिक एज्युकेशन जो तुम्ही आवाज ऐकता तो माझाच आहे आणि मी स्वाती. तर आपले आता एक्झाम आहे आणि एक्झामसाठी जे काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्यावर बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अभ्यास करताना कसं होतं की आपण अभ्यास करत आहे, बट एक प्रॉपर वे असला पाहिजे अभ्यासाचा. नाहीतर आपण कशाही पद्धतीने अभ्यास करतो आहे, दिवसाचे आपले 7 ते 8 तास जात आहे, बट एका प्रॉपर वेने जर गेले तर त्याचं जे आउटपुट आहे ते एक्झॅक्ट तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल, तुमचं सिलेक्शन होईल. तर एक्झॅक्ट जे मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यावर आपण बोलणं स्टार्ट करूया. प्रत्येक सब्जेक्टचे जे टॉपिक्स आहे मेन इम्पॉर्टंट, अभ्यास कशा वेने केलं पाहिजे. असं नाही तुम्हाला असं फील होतं की बाबा मशीन आहे तो खूप मोठा सब्जेक्ट आहे, आता मी त्याला कसं कव्हर करू. मला त्याला कव्हर करायला जनरली आपण जर विचार केला तर 1 महिना लागत असतो, बट आता आपल्याला एक्झाम जवळ आली तर त्या वेळेने अभ्यास करावा लागेल, तर तुम्ही 10 दिवसातही कव्हर करू शकता. तर तशा वेळेनं प्रत्येक सब्जेक्टचं मी तुम्हाला शॉर्ट वेने सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याला कव्हर करू शकता. तर आता स्टार्ट करूया आपण पॉवर सिस्टीम पासून. तर पॉवर सिस्टीममधले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण सगळे डिस्कस करूया. सगळ्या सब्जेक्टमध्ये बऱ्याच मुलांना डाऊट होता की कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण सांगा. तर आपण मॅमसोबत डिस्कस करू की कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही करणं गरजेचंच आहे, आणि ते जर तुम्ही करून गेलं तर सिलेक्शनमध्ये तुमचा नक्की त्याचा फायदा होईल. कारण प्रॉपर सिलेबस असं कुठे मेन्शन नाही आहे आपल्या महाट्रान्सको एक्झामचा. तर त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत प्रत्येक सब्जेक्टचे ते आपण डिस्कस करू. ओके, तर मॅम स्टार्ट करा. जसं आता सरांनी बोललं आहे की बाबा आपल्याला सिलेबस माहीत नाही एक्झॅक्टली, बट याचा अर्थ असा नाही की आपलं बिलकुल अननोन आहे. आपण असं की बाबा आपल्याला खूप काही सर्च करावं लागेल असं काहीच नाही. की आपले जे काही मेन टॉपिक्स असतात किंवा जो प्रॉपर सिलेबस आहे तो जनरली आता सगळ्यांना माहीतच आहे. फक्त तेवढंच की ते ऑफिशियल नाही आहे, अनऑफिशियल आहे. बट ते अनऑफिशियल जरी असलं तरी ते एक्झॅक्ट आहे, त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे ट्रस्ट करू शकता. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया पॉवर सिस्टीमपासून. जसं तुम्हाला माहीत आहे बिलकुल जे काही हार्ड आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं किंवा आपल्या ट्रान्सकोच्या पेपरचं, जे तुम्ही लास्ट पेपरच्यामध्ये बघितलंच बिलकुल हार्डसारखं झालं, ते पॉवर सिस्टीमवर बोलूया. जर पॉवर सिस्टीमचा विचार केला तर आपण स्टार्ट कशापासून करतोय? स्टार्ट करणार आपण पॉवर सिस्टीमपासून. तर पॉवर सिस्टीममध्ये कुठं तर जनरेशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, देन ट्रान्समिशन आहे, फॉल्ट ॲनालिसिस आहे, स्विच गिअर आहे, प्रोटेक्शन आहे. तर हे मी तुम्हाला जे काही 4-5 टॉपिक सांगितले, जे मेन हेडिंग सांगितले, त्यातला प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता मी यात तुम्हाला असं नाही सांगू शकत की बाबा तुम्हाला हा टॉपिक तुम्ही स्किप करू शकता, हा टॉपिक तुम्ही करू शकता, कारण हार्ड म्हटल्यावर तुम्हाला त्यात सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पॉवर सिस्टीमचे सगळेच टॉपिक आपले कव्हर झालेच पाहिजे. हां, झालेच पाहिजे. आणि त्याला करू नका की हे येणार नाही वगैरे, कधी काही येऊ शकतं. लास्ट पेपरला आपण बघितलं की खूप असे वेगळे टॉपिकवर पण आले होते. आणि सोडू नका, कोणत्याच टॉपिकला सोडू नका, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जी एक्झाम देतोय ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आपल्या आयुष्यात म्हणजे एक आता एक्झाम झाल्यानंतर याची काहीच श्युअरिटी नाही की ती कधी येणार. त्यामुळे कोणता टॉपिक सोडायचा नाही. एक रात्र म्हणजे कधी तुम्ही लेट झोपा किंवा लवकर उठा, तुमच्या झोपेचे तास कमी झालेच चालतात, बट तुमचं सिलेक्शनचं जे काही ड्युरेशन आहे तो लेट नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट करा. ठीक आहे, तर पॉवर सिस्टीमचं बोलायचं झालं, मी हे जे टॉपिक सांगितलं तुम्हाला त्यातला ईच अँड एव्हरी पॉईंट तुमचा कव्हर होणे गरजेचं आहे. ठीक आहे, फक्त एवढंच की तुम्ही गेट लेवलला जाऊ नका. गेट लेवलला गेलं तर तुम्हाला त्या एका सब्जेक्टला करायला तुम्हाला 1 महिना लागेल मिनिमम. आपल्याला आपल्या एईच्या एक्झामच्या अकॉर्डिंग करायचं आहे तर तुम्ही 10 ते 15 दिवसात कव्हर करू शकता. ठीक आहे, बाकी रिव्हिजनसाठी तुम्हाला वारंवार ते रिव्हिजन करणे गरजेचंच आहे, बट एकदा 1 थ्रोमध्ये जायसाठी तुम्ही 15 दिवसात पॉवर सिस्टीम कव्हर करू शकता. फक्त प्रॉपर आपल्याला एईची लेवल मेंटेन करायची आहे. ठीक आहे, तुम्ही गेट लेवलला जाऊ नका. जी लेंदी न्यूमेरिकल आहे, ज्याला एक म्हणजे एक पेज पूर्ण लागतं. आपण कॅल्क्युलेट करतो तर आपल्याला पूर्ण एक पेज जात आहे. आणि कॅल्क्युलेटर लागेल ते बिलकुल करायचे नाही, सोडून द्यायचे. डायरेक्ट बिंदास काही न विचार करता सोडून द्यायचं की बाबा असा विचार नाही करायचा. माइंडमध्ये असा थॉट नाही यायला पाहिजे की बाबा हा क्वेश्चन आला तर माझं काय होईल. काहीच नाही. पेपर असा असतो की तुम्ही पेपरमध्ये पूर्ण असं बिलकुल गरजेचं नाही की बाबा पेपर आहे आणि पेपरमध्ये तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करणार. आपला काही हा युनिव्हर्सिटीचा पेपर नाही की आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे, आपल्याला सिलेक्शन घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालंय आपलं पॉवर सिस्टीमचा. आता आपण नेक्स्ट सब्जेक्ट कोणता घेऊया? इलेक्ट्रिकल मशीन्स. ठीक आहे, ते सगळे आपण कोर सब्जेक्ट आधी डिस्कस करून घेऊया. त्यानंतर आपण कोर सब्जेक्ट मध्ये आता सेकंड सब्जेक्ट आहे ते मशीन. आता हे पण गोष्ट तुम्हाला क्लिअर करते की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता जो लेटेस्ट पेपर झाला त्यात पॉवर सिस्टीमला फोकस झालं, तर आता मशीन म्हणजे फक्त पॉवर सिस्टीमलाच फोकस होईल का? तर असा माइंडचा जो काही थॉट आहे तो पूर्णपणे काढून टाका. ही गोष्ट मी जनरेशनचा पेपर व्हायच्या आधी पण सांगितली होती आणि आता पण तुम्हाला क्लिअर करते की कसं असतं. पेपर सेटरच्या
म्हणजे हातात आहे सगळ्या गोष्टी. जो पेपर सेट होईल त्याच्या हातात आहे. तर कोणता पण सब्जेक्ट म्हणजे असं होऊ शकतं की बाबा यावेळेस मशीनला फोकस होऊ शकतं, नेटवर्कला फोकस होऊ शकतं, काही सांगता येत नाही. त्यामुळे जे काही सिलेबस आहे तुम्हाला प्रॉपरली करणं गरजेचं आहे. सोडू नका. तुम्हाला सिलेक्शन डिले नाही करायचं आहे. हा जो गोल्डन चान्स आहे तो सोडू नका बिलकुल. कारण मला आज वाटते हे जे म्हणजे तुम्हाला हे पण गोष्ट क्लिअर करते की ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे तर काही स्टुडंटचं जे पॉईंटनं सिलेक्शन राहिलं आणि त्यांची जी म्हणजे इच्छाशक्ती होती की नाही मला या पेपरमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, त्यांच्यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट आली. सरकारला पाहिजे किंवा हे सगळं ह्याच्यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट आली नाही आहे बिलकुल. म्हणजे ज्या मुलांची इच्छाशक्ती आहे की नाही मला हीच जॉब पाहिजे आणि ही एक्झाम काढायची आहे त्यांच्यासाठी आली आणि ते सगळे ही एक्झाम क्लिअर करणार आहे. तर आपण बोलूया मशीनवरती. तर मशीन जर स्टार्ट करायचं झालं तर सगळ्यात पहिले जे बेसिक आहे ट्रान्सफॉर्मरपासून सुरुवात करायची. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये मेन टॉपिक सांगते तुम्हाला बिलकुल 3 ते 4 की ते तुम्ही एकदम म्हणजे ट्रान्सफॉर्मर असं एवढा म्हणजे असं वाटत असेल तुम्हाला की बाबा एक ट्रान्सफॉर्मर आहे, जे बी गुप्ता जर ओपन केलं तर 400 ते 500 क्वेश्चन्स आहे, तर मी कसं कव्हर करू, 1 महिना लागेल एकाच ट्रान्सफॉर्मरला, तर मशीन कधी कव्हर करू. मग त्यासाठी तुम्ही असे जे मेन टॉपिक सांगता त्याचं बेसिक कव्हर करा. म्हणजे तुमचं ते 4 ते 5 दिवसात तुम्ही ट्रान्सफॉर्मर कव्हर करू शकता. आणि अशा वेनं करा की त्यात तुमचे MCQ पण इन्व्हॉल्व होत आहे. तेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करायला जाता तेव्हा ते MCQ ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होत आहे. मग तुम्हाला ती समजते की बाबा नाही मला जमत आहे, मग तुम्हाला आणखी इच्छा होती की नाही आणखी अभ्यास करायला पाहिजे. जर जमलं नसतं तर काय होतं की नाही बाबा मला जमतच नाही, आता माझं कसं होणार, पेपर निघणार का नाही. तर डिमोटिवेट तुम्ही झाले नाही पाहिजे. थ्रू आउट द प्रिपरेशन तुमची जी काही स्पिरिट आहे किंवा जे काही लेवल असते आपली कॉन्फिडन्सची किंवा ते एक इक्वली मेंटेन झाली पाहिजे. ठीक आहे. तर मशीनचा जर विचार केला तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण फेजरचा नंतर विचार केला तर ज्याचं जे काही ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन ते जे आहे ते तुम्हाला बेसिक आलंच पाहिजे. त्याच्यावर क्वेश्चन जर आला तर तो आपला सुटला गेला नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर विचार केला तर समजा ते सगळं झालंय आपलं. त्यानंतर टेस्ट कोणकोणत्या होतात, त्या सगळ्या जे काही 3-4 टेस्ट होतात त्या तुम्हाला जमणे गरजेचं आहे. त्यातलं बेसिक पूर्ण झालं पाहिजे टेस्टमधलं. असं काही नाही आहे बिलकुल एका पेजमध्ये सगळ्या टेस्ट कव्हर होऊन जातात. ओपन सर्किट टेस्ट, सपना टेस्ट, सगळ्या टेस्ट आहे ते एकाच पेजवर झाल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. ठीक आहे. आता हे आपलं बोलणं झालं टेस्ट रिलेटेड. टेस्टचं झालं. आता व्होल्टेज रेग्युलेशन आहे, नंतर इफिशियन्सी आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. हे सगळे टॉपिक तुम्ही कव्हर बघा बरं किती शब्दात मी 4 ते 5 शब्दात सांगितलं तुम्हाला ट्रान्सफॉर्मर कव्हर करा. तसंच तुम्हाला कव्हरही त्याच वेळेनं करायची आहे. ठीक आहे. हे झालं आपलं ट्रान्सफॉर्मरचं. आता आपण नेक्स्ट मशीन कोणती किंवा इंडक्शन मशीन. तर इंडक्शन मशीन यासाठी घ्यायचं की कारण ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मशीनमध्ये काय आहे सिमिलॅरिटी खूप सारी आहे. तर तुम्ही कव्हर करताना तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मर झालं आपलं इंडक्शन मशीनचं आणि ट्रान्सफॉर्मरचं खूप सिमॅरिटी आहे. तर इंडक्शन मशीनमध्ये सेम जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन घेतलं तसंच सेम वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन आधी करून घ्यायचं. ते झाल्यानंतर मग आता काय आहे की इंडक्शन मशीनला आता स्टार्ट कसं करायचं, स्टार्टिंगच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या आधी करून घ्यायच्या, स्पीड कंट्रोलच्या ज्या मेथड्स आहेत त्या करून घ्यायच्या, देन प्लगिंग वगैरे असतं त्या मेथड करायच्या. बस झालं इंडक्शन मशीनमध्ये. बाकी काय फक्त एवढा विचार करतात 3 फेज आणि सिंगल फेज ह्या 2 मशीन असतात. तर 3 फेजचा तर यावेळेने कव्हर होऊन जाईल. सिंगल फेजमध्ये जसं यावेळेस क्वेश्चन आला होता स्लिप रिलेटेड, तर स्लिप आधी करायची. त्यानंतर जे काही बेसिक्स आहे जे इंडक्शन मशीनमध्ये जे काही टाइप्स येतात त्या टाइप्सचं, स्टार्टिंग वाइंडिंग काय असते, ऑक्झिलरी वाइंडिंग काय असते, त्याच्या बेसिकमध्ये पण क्वेश्चन खूप सारे एक्झाम मध्ये आलेले आहेत. आपल्या ट्रान्सकोच्या एक्झामला आलेला सुद्धा सिंगल फेज इंडक्शन मोटरवर क्वेश्चन आलेला आणि 3 फेज करता सिंगल फेज. तसं नाही की बाबा 3 फेज केला आता सिंगल फेज करायची काय गरज आहे, तर असं करू नका. ते पण करणं तेवढंच गरजेचं आहे. इच अँड एव्हरी. तर झालं हे इंडक्शन मशीनचं 3 फेज झालं. इंडक्शन मध्ये मेन म्हणजे की स्लिप आहे जो बाकी कुठल्याच मोटरमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तो एक वेगळा फॅक्टर पडतो आपल्याला बाकीच्या मशीन्स पेक्षा. आणि त्याच्यामध्ये पॉवर फ्लो डायग्राम जे आपण म्हणतो त्याच्यामध्येच बऱ्याचदा क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. इफिशियन्सी वगैरे पण काढणार. पॉवर फ्लो डायग्राम जो आहे तो प्रत्येक मशीनचा तुम्ही एकदा ऍटलीस्ट बघून घ्या कुठले लॉसेस आहेत त्याच्यामध्ये किंवा इनपुट आहे कुठून आउटपुट घ्यायचं वगैरे. आणि ते झाल्यानंतर जे आता मशीन तर झालंय तर मशीन झाल्यानंतर जनरेटर आहे. तर इंडक्शन जनरेटरमध्ये मोजून तुम्ही असं आहे की एका पेजमध्ये कव्हर करू शकता त्याचं जे म्हणजे क्वेश्चन येणार आहेत. इंडक्शन जनरेटरवर जास्त क्वेश्चन येत नाही पण एखादा जरी क्वेश्चन आला तर तो आपला सेट झाला पाहिजे. तर त्यावेळेनं कव्हर करा. इंडक्शन जनरेटरला एकदम डिप्थमध्ये जाऊ नका. फक्त बेसिक करा. म्हणजे जसं की इंडक्शन जनरेटरवर जास्त क्वेश्चन विचारत नाही, मोजून 3 ते 4 क्वेश्चन विचारतात जे की MCQच्या फॉर्ममध्ये जे बी गुप्ता बुकमध्ये जर विचार केला किंवा कोणत्याही बुकमध्ये जे कव्हर झालेले आहेत जे आधीच्या एक्झाममध्ये आले ते फक्त करून जा. म्हणजे असं नको का मशीन केली मी आणि जनरेटर राहून गेलं आणि त्यावरच क्वेश्चन आला नेमका, तर जनरेटर पण करा. ठीक आहे. आता हे झालं आपलं इंडक्शन मशीनचं. आता सेम ॲज युजल DC मशीनचंही कन्स्ट्रक्शन करा, देन वर्किंग करा. ठीक आहे. त्यात पण मशीन आणि मोटर आणि जनरेटर हे 2 पार्ट पडतील. तर मोटर आणि जनरेटरचा जर आपण विचार केला तर त्याचा पण बेसिकमध्ये त्याच्या पण स्पीड कंट्रोल येतात, नंतर स्टार्टिंग्स येतं, त्यानंतर त्याचे टाइप्स येतात. ते सगळे टॉपिक तुमचे कव्हर झाले पाहिजे. त्याचे न्यूमरिकल यायचे पण चान्सेस जास्त आहेत DC मोटरवर. आणि म्हणजे शंटचं तुम्ही बघितलं DC शंट मोटरचं बऱ्याचदा न्यूमरिकल विचारले जातात
तर त्यामुळे ते पण डायग्राम जर तुम्ही मेन करून जा डीसी मशीन मध्ये बघितलं तर तुम्हाला डायग्राम जर एकदा तुम्ही ड्रॉ केले तर इझिली तुमचे आणि डायग्राम्स करताना एक कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्या खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप साऱ्या एक्झामला त्यावर रिपीटेडली क्वेश्चन येतो. तर जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि मोटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स एका पेजवर कव्हर होतील एवढ्या सोप्या आहेत, म्हणजे सगळ्या मशीनच्या तुम्ही एका ग्राफमध्ये करायच्या, जेणेकरून काय होईल तुम्हाला समजेल बी लवकर आणि लक्षातही राहील. जेणे कोणता पण कम्युनिटीचं येऊ, डिफरन्शियलचं येऊ, शंटचं येऊ, सिरीजचं येऊ, ते सगळं लवकर कव्हर होईल आणि लक्षात पण राहील. तर एका पेजवर तुम्ही खाली वरती मोटरचं करायचं, जनरेटरचं करायचं, सगळ्या कॅरेक्टरिस्टिक, कारण कॅरेक्टरिस्टिकवर क्वेश्चन लास्ट टाइम जे ट्रान्सकोची एक्झाम झाली होती त्यामध्ये आला होता, यावेळेस 17ला आला होता, यावेळेस नाही आला. तर आता या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर ते कॅरेक्टरिस्टिक वगैरे पण चांगल्या प्रकारे कंपॅरेटिव्ह करत जा, मोटर आणि तुम्हाला बरं होऊन जाईल. जेव्हा तुम्ही काय होतात इक्वेशनचं मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही जनरेटरचं इक्वेशन लक्षात ठेवता ते मोटरचं ऑटोमॅटिकली लक्षात होऊन जातं. त्यावेळेला ठेवा, असं नाही की मी जनरेटरचं वेगळं करतो, मोटरचं वेगळं करतो. आपण डोक्यानं असा अभ्यास करायचा की आपल्याला लक्षात ठेवायला सोपं गेलं पाहिजे आणि आपल्याला म्हणजे ते शिकावं वाटलं पाहिजे अशा वेळेला अभ्यास करायचा. ठीक आहे, आता हे झालं डीसी मोटर, डीसी जनरेटर बद्दल. तसंच आता सिंक्रोनसचा विचार केला, सेम सिंक्रोनसमध्ये पण मोटर आहे, जनरेटर आहे. आता मोटर आणि जनरेटरमध्ये तर विचार त्याचंही सेम कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे ते आधी करून घ्यायचं. त्यात तुमचे बेसिक सगळे क्वेश्चन कव्हर होतात जेव्हा ते करता तुम्ही ते. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता सिंक्रोनस मशीनमध्ये आणखी काय येतं तर त्याच्या पण जनरेटर वगैरे आहेत, त्याचं बेसिक आहे. थोडे कॅल्क्युलेशन थोडे लेंदी असतात किंवा थोडे फॉर्म्युला वगैरे जास्त आहेत, तर त्याच्यावर येण्याचे चान्सेस थोडे कम्पॅरेटिव्ह आपण कमी म्हणू शकतो. पण जे काही कन्सेप्च्युअल आहेत सिंक्रोनस मशीन मधले ते बघून, जसं की सिंक्रोनस स्पीड वगैरे आपण म्हणतो किंवा रोटरचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू द स्टेटर कसा असतो किंवा विथ रिस्पेक्ट टू द मॅग्नेटिक फील्ड, ह्याच्यामध्ये बरेचदा ते 3 ते 4 ओळीचेच आहे की या रिस्पेक्टना रोटरच्या रिस्पेक्टना स्टेटर, असे 3 ते 4 ओळी आहेत, त्या तुम्ही ते प्रॉपरली केला ते तुमचा कव्हर होऊन जाईल. कन्सेप्ट समजला असेल तर इझिली आन्सर येतो. फक्त कारण प्लस किंवा मायनस करायचं असतं, फक्त तुम्हाला कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये कोणाचं स्पीड किती आहे तेवढं फक्त तुम्हाला माहिती. आणि सिंक्रोनस मध्ये एवढं की आपण तुम्ही बुकचाही विचार केला, तर मी खूप सारे एमसीक्यू बुक सॉल्व्ह केले, तर त्याचा जर विचार केला तर सिंक्रोनसचे क्वेश्चन कमी राहतात. तर क्वेश्चन पेपरमध्ये पण क्वेश्चन कमी येण्याचे चान्सेस आहेत. आणि फक्त असा नाही विचार करायचा, पण अभ्यास तर आपल्याला पूर्णच करायचा. ठीक आहे, ते झालं. आणि तुम्हाला टफ जरी क्वेश्चन वाटला ना तरी तो ऑलमोस्ट असं समजा की सगळ्यांना तो टफ वाटणार क्वेश्चन. आणि एखादा क्वेश्चन असं होते, मलाही प्रिपरेशन मध्ये किंवा मी सरांसोबत जेव्हा डिस्कस करायची किंवा आम्ही डिस्कस करायचो तेव्हा पण एखादा क्वेश्चन असा असतो की ज्याचा आन्सर ट्रिकी असतं. ते तुम्हाला एका बुकमध्ये वेगळा आन्सर, दुसऱ्या बुकमध्ये वेगळा आन्सर, त्याला जास्त विचार नाही करायचा, सोडून द्यायचं. तो क्वेश्चन पेपरमध्ये येतच नाही असा विचार करायचा, जास्त डोकं लावत बसते. काय होतं, आपण एका क्वेश्चनला जास्त डोकं लावत बसतो, आपला टाइम वेस्ट होतो. इथं सर्च करू, तिथं सर्च करू, या सरांना विचारू, त्या सरांना विचारू, कन्फ्युजन तर वाढतेच. आणि तसे क्वेश्चन असतातच. ते तुम्हाला जे काही आहे ओव्हरऑल 100% मधून 2 ते 3% असे क्वेश्चन असतात, ते सोडून द्यायचे, जास्त विचार नाही करायचा. तर हे झालं आपलं मशीन रिलेटेड सगळं कव्हर झालंय सर. आता याच्यानंतर आपण जाऊया, आपलं मेन झालंय पॉवर सिस्टीम झालंय, मशीन झालं, तर आपण नेटवर्क बोलूया. तर नेटवर्कवर बोलताना सगळ्यात आधी बेसिक. तर बेसिकमध्ये काय, तर बेसिकमध्ये ओम्स लॉ वगैरे येतं, करंट डिव्हिजन येतं, व्होल्टेज डिव्हिजन येतं, हे तुम्हाला यायलाच पाहिजे. बाकी रेजिस्टन्स आहे, कॅपॅसिटन्स आहे, इंडक्टर आहे. या 3 विषयी जे काही आहे, सिरीज पॅरलल जे कॉम्बिनेशन असतं किंवा स्टार डेल्टा आहे किंवा असे 3 पॅटर्न आहे असे की जे थोड्या हार्ड लेवलचे, म्हणजे सॉल्व्ह करताना आपण केलं तर आपल्याला 1 पेजचं सोल्युशन लागेल, तर ते तुम्ही डायरेक्ट लर्न करा. ते 3 कॉन्फिगरेशन आहे रेजिस्टन्सच्या किंवा इंडक्टरच्या, ते रेजिस्टन्सच्याच आहेत, तर ते तुम्ही डायरेक्ट लर्न करा. तर ते लर्न केलं, तुम्हाला पेपरमध्ये तो क्वेश्चन रिपीटेडली येतो तर तो सॉल्व्ह होऊन देईल डायरेक्ट. म्हणजे तिथं सॉल्व्ह करत बसलं तर आपला टाइम वेस्ट होईल. तर आपल्याला माहितच आहे 3च पॅटर्न तसे आहे की जे म्हणजे असे आहे की वेळेवर तुम्ही सॉल्व्ह करायला गेलं तर टाइम लागेल. तर तुम्ही तेवढं लर्न करा. काही गोष्टी अशा असतात की लर्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे तर झालं आपलं कॉन्फिगरेशन रिलेटेड की आपलं तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन, स्टार डेल्टा, हे सगळं यात कव्हर झालं. तर याच्यानंतर जर विचार केला तर थेरम्स आहेत. तर थेरम्सचं पण असं नाही की तुम्ही एखादा थेरम केला एक सोडतो, असं नाही. एखादा क्वेश्चन असा आहे की सुपरपोजिशन म्हणजे लवकर सॉल्व्ह होईल, एखादा असं आहे की आपलं नोडल केसीएल केव्हीएल न सॉल्व्ह लवकर होईल. तर तुम्ही सगळे थेरम करा आणि पेपरमध्ये त्याच्या रिलेटेड जर थेरम तुम्ही सगळे केलं, एखादा थेरॉटिकल क्वेश्चन आला तर तो लवकर कव्हर होईल. आता मग कसं होतं, काय होतं, तुम्ही सुपरपोजिशन नाही केला, नेमकं सुपरपोजिशनवर थेरॉटिकल क्वेश्चन आला, तर काय करणार, तुम्ही केलाच नाही तो थेरम. तर तुम्ही सगळं बेसिक कव्हर करून जा, म्हणजे थेरॉटिकल पोर्शन तुमचा कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, की तो थेरम मेन आपण काय यूज करतो, त्याचा मेन यूज काय, कारण प्रत्येक थेरम बनवलं त्याचा काहीतरी पर्पज असणारच आहे. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करताना आपण सांगेन की तुम्हाला सपोज एक क्वेश्चन दिसला नोडल अनालिसिस, कधी कधी क्वेश्चन दिलेलं की सॉल्व्ह युजिंग नोडल अनालिसिस, पण आपल्या पेपरला काय आपण कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केला तरी चालतो. तुम्ही प्रॅक्टिस करताना आपण जर तुम्ही मल्टिपल थेरम शिकले असाल तर मल्टिपल थेरम तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे आता तुम्ही सपोज जर केव्हीएल केसीएल सॉल्व्ह केलं तर सुपरपोजिशनने सॉल्व्ह करा, किंवा अजून दुसऱ्या कोणत्या मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर असेल तर तिकडे तुम्ही साधा नॉर्मल केव्हीएल केसीएल लावून सुद्धा प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतोय, किंवा तुम्ही इंटेलिजन्स थेरम लावून बघा की जेवढी पॉवर डिलिव्हर्ड होते तेवढे ऍब्झॉर्ब होते की नाही. सगळ्या गोष्टी एकाच क्वेश्चनवर तुम्ही मल्टिपल थेरम लावून तुमचे आन्सर क्रॉस व्हेरीफाय करू शकता. असं नाही की नेटवर्कचा हा एक ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही एकाच नेटवर्कला
डिफरंट मेथडने सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे प्रत्येक तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाते तेवढं आणि तुमचा अप्रोच पण वाढला. आणि मेन गोष्ट अशी की थेरमचं बेसिक जे काही आहे थेरी ते तर कव्हर करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह केलं तर ते एकदा चालू शकतो, पण थेरी जी आहे ती सगळ्या थेरमची झाली पाहिजे. की मिलिमन्स थेरम आहे, आणखी टेलिगन्स थेरम आहे, सगळ्या थेरमची थेरी तर कव्हर करून जाणं मस्ट आहे. ठीक आहे, आता हे थेरम झालं. थेरम नंतर आपण जर विचार केला तर थेरमचे पण असे काही क्वेश्चन आहे गेट लेवलचे खूप ट्रिकी आहे, ते सॉल्व्ह नाही करायचे, सोडून द्यायचे, डायरेक्ट विचार नाही करायचा. त्यानंतर येतं ट्रान्झिएंटचे क्वेश्चन. तर आम्ही आमच्या वेळेस ट्रान्झिएंटचे आपण खूप लेंदी क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, पण तुम्ही नका करू, एवढ्या डेप्थ लेवलला नाही आहेत, कारण टाइम लागतो. तर आमच्याकडे कसं पेपर डिले होत गेला, टाइम होता म्हणून आम्ही सॉल्व्ह केलं. तर तुमच्याकडे तेवढा टाइम नाही आहे, यावेळेस पेपर लवकर होणार आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवून एकदम हाय लेवलला जाऊ नका. ट्रान्झिएंटमध्ये बेसिक ट्रान्झिएंटचं करून जा, पण हाय लेवलला जाऊ नका. ठीक आहे, हे झालं ट्रान्झिएंटचं. रेझोनन्स एक इम्पॉर्टंट हा, एक रेझोनन्स आहे. तर रेझोनन्स मध्ये पण थेरॉटिकल पोर्शन आहे तो. तर थेरीमध्ये क्वेश्चन बनू शकतात आणि रिपीटेडली पेपरमध्ये येतात पण. तर रेझोनन्स पण खूप इम्पॉर्टंट. रेझोनन्सचा एक काय माहिती आहे, क्वेश्चन सेटरच्या हिशोबाने किंवा आता मी क्वेश्चन डिझाईन करतो त्यावरून मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये सर्किट आपण कॉम्प्लिकेटेड दिसायला दिसतं RLC, पण दोन्ही IL आणि C दोन्ही एकमेकांना कॅन्सल आउट करतात, त्यामुळे तो फक्त अख्खा सर्किट ते रेझिस्टिव्ह बनून जातं. मग ते सिरीज पण असू दे किंवा पॅरलल असू, त्यामुळे दिसताना ते सर्किट असं कॉम्प्लिकेटेड वाटेल किंवा RLC आहे किंवा हे AC आहे. पण ज्याला रेझोनन्सचा कन्सेप्टच नाही माहिती त्याला ते ट्रिकी वाटेल. पण ज्यांना रेझोनन्सचा कन्सेप्ट माहिती आहे किंवा तिथे व्होल्टेज दोघांचं इक्वल होतं किंवा करंट मॅग्निफिकेशन होतं किंवा व्होल्टेज मॅग्निफिकेशन होतं किंवा बँड विड्थचा जो प्रकार आहे, तर ह्या गोष्टी ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी तो ट्रिकी वाटेल सर्किट बघून. पण जर तुम्हाला माहिती आहे की दोघं पण इफेक्ट दोघांचा एकमेकांना कॅन्सल आउट करू शकतो, त्यामुळे सर्किट एकदम इझी होऊन जातो. तर तो एक रेझोनन्सचा एक फायदा होऊन जातो. त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जर रेझोनन्स तुम्ही नेटवर्क्समध्ये बघाल तर तो नक्की करून जाईल. आता हे आपलं नेटवर्क पूर्णपणे कव्हर झालंय. आहे ना त्याच्यामध्ये 2 पोर्ट नेटवर्क राहिलं. हा, 2 पोर्ट नेटवर्क राहिलं. तर 2 पोर्ट नेटवर्क पण व्यवस्थित करून जा. जास्त हार्ड नाही आहे. तुम्हाला आधी इनिशियली वाटू शकतं 2 पोर्ट नेटवर्क हार्ड, पण एकदा तुम्ही जर प्रॉपर्ली त्यातलं कन्सेप्ट वगैरे बघितलं तर 2 पोर्ट नेटवर्क पण काही हार्ड नाही. हा, म्हणजे तुम्ही टर्म्स मध्ये लिहितो ते. आता महाजेनकोला आय गेस G पॅरामीटरवर आलेला क्वेश्चन, तर कोणताच पॅरामीटर असं लूज मध्ये सोडू नका की नाही हा नाही येणार, हेच करून जातो. प्रत्येक पोर्शन करायचं आपल्याला. हे जे 3 सब्जेक्ट आहे, 3 ते 4 सब्जेक्ट, जसं की पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क, यातला एकही टॉपिक सोडायचा नाही, सगळं प्रॉपरली करून जायचं. पहिले फक्त अभ्यासाची वेळ असा की जे इम्पॉर्टंट आहे ते आधी करायचं, आणि जे असं आहे किंवा ट्रिकी आहे थोडं, ते थोडं लेट करायचं, म्हणजे याच्यानंतर ते करायचं, असा वेळ ठेवायचा अभ्यासाचा. हे झाले आपले 3 सब्जेक्ट झाले. आता नेटवर्कचं झालंय सगळं कव्हर. आता आपण 4th सब्जेक्ट कोणता घ्यायचा? अॅनालॉग घ्यायचा का? चालेल, अॅनालॉग घेऊया. तर अॅनालॉगचा जर विचार केला तर मी सांगेल तुम्हाला, अॅनालॉग तुम्हाला असं म्हणजे खूप सारे स्टुडंट सांगतात की बाबा अॅनालॉग खूप ट्रिकी आहे. असं नाही आहे. तुम्ही गेट लेवलला जाताय म्हणून तुम्हाला ट्रिकी वाटते. अॅनालॉगचा जर विचार केला तर खूप कमी टाईममध्ये तुम्ही अॅनालॉगला कव्हर करू शकता. तर स्टार्टिंग कुठून गेले, टेम्परेचर रेंज वगैरे आपण बघतो अॅनालॉगमध्ये. आता त्याच्यानंतर काय बघतो, तर काही टॉपिक असे आहे बरं अॅनालॉगचे खूप कमी टाईममध्ये कव्हर झालं. जसं की आपण ऑसिलेटर बघितला, तर ऑसिलेटरचं बघितलं बेसिक एका पेजचा आहे फक्त, आणि त्यावर क्वेश्चन किती एक्झाममध्ये रिपीटेडली विचारतात. नंतर निगेटिव्ह फीडबॅकचा जो काही इफेक्ट आहे तो, नंतर त्यानंतर मल्टीस्टेज अँप्लिफायर, स्टार्टिंग पासून करूया. बेसिक डायोड केलं, त्याची वर्किंग बघा, कॅरेक्टरिस्टिक्स बघा. आणि डायोड म्हणजे जे बघितल्यानंतर एक स्पेशल पर्पज डायोड असतो, त्याच्यामध्ये 3 ते 4 पॅरामीटर आहे, ते प्रत्येक डायोडचे बघायचे, म्हणजे सगळं डायोड कव्हर होऊन जातात. कोणत्याच डायोडला सोडायचं नाही स्पेशल पर्पज मध्ये, सगळे डायोड करायचे, फक्त की 3 ते 4 पॅरामीटर त्याचे करायचे, जे की रिपीटेडली त्यावरच क्वेश्चन असतो. तर डायोड झालं आपलं, स्पेशल पर्पज डायोड झालं. त्यानंतर बीजेटी मध्ये आपले जे काय त्याचे तिन्ही जे आहे ना कम्पॅरिझन मध्ये करायचं. जेव्हा टेबलच आपण प्रोव्हाइड केलेला असतो, टेबल तुम्ही बघितला की डायरेक्टली विचारलं जातं त्याच्यामध्ये की युनिटी गेन कशामध्ये, किंवा तुमचा इनपुट रेजिस्टन्स कशात जास्त आहे, किंवा आउटपुट रेजिस्टन्स इनपुट रेजिस्टन्स जास्त आहे. ह्याच्यामध्ये ते एका चार्ट वरून तुमचे मल्टिपल क्वेश्चन्स ते एकत्रच होऊन जातील. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, याचा पण जो काही डिफरन्स आहे तुम्ही डिफरन्सच्या फॉर्म मध्ये केलं तरी तुमचं खूप पॉईंट कव्हर होऊन जातात. काही डायरेक्ट स्टॅटिकच व्हॅल्यू येतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ते पण. काही व्हॅल्यू अशा तुम्हाला आधी पण सांगितलं मी, काही गोष्टी अशा तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे. नाही मी तिथं गेल्यावर सॉल्व्ह करून बघतो, त्याचा आन्सर येईल मग लिहिणार, असं नका करू. काही ज्या गोष्टी ते लर्न करणं गरजेचं आहे. तसं यावेळेस पेपरमध्ये क्वेश्चन आला होता आपल्या ट्रान्सकोला, रिपल फॅक्टर काहीतरी आला होता ना, तर डायरेक्ट लर्न नसलं तर आपण तेव्हा सॉल्व्ह करतो. तिथे गेल्यावर तुम्ही सॉल्व्ह करून बघसाल तर किंवा आहे का आपल्याकडे आपली एक्झाम मधले ते काही जे फॉर्म्युला आहेत ना ते तुम्ही वेगळ्या चार्टवर लिहून घ्या, आणि त्याच्यामध्ये जास्त येणार नाही. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये ओपॅमचा पण क्वेश्चन इझी येतात. ओपॅम मध्ये पण मुलं खूप घाबरतात ओपॅमला, मला का माहित नाही. ओपॅम तर सगळ्यात इझी आहे, आणि आपल्याला जे क्वेश्चन्स येतात ते मोस्टली व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट अज्युम करून येतात, म्हणजे आयडियल डायोड कन्सिडर करून. त्यामुळे व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट लावला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे टर्मिनल व्होल्टेज इक्वल केले की साधा केव्हीएल केसीएल सगळे ओपॅमचे क्वेश्चन सॉल्व्ह. आणि ओपॅमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना इझी आहेत, खूप इझी आहे, आणि ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे यावेळेस नाही क्वेश्चन आला, पण मला असं वाटतं की यावेळेस येऊ शकतो क्वेश्चन, त्यामुळे तुम्ही सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल्स असं एकदम हाय लेवलला जाऊ नका, पण त्याचे जे काही बेसिक न्यूमेरिकल्स आहे ते ओपॅमचे तुम्ही आधी सॉल्व्ह करून बघा. तुम्ही आता सॉल्व्ह करून बघितलं तर तुम्हाला पेपरमध्ये सॉल्व्ह करता येईल. तुम्ही आताच नाही बघत तर पेपरमध्ये काय सॉल्व्ह करणार,
आला घाबरू क्वेश्चन. नका. आता अजून हा आहे घाबरायचं तुमच्याकडे नाहीच time. आहे, घाबरायचं कोणत्याच याला नाही आहे. जे तुम्हाला टॉपिक हा. येते हळूहळू दिसणार. हा, मुलं हळूहळू. घाबरतात का, कारण ओपॅमचं सर्किट थोडं वेगळं दिसतो, तो ट्रँगल दिसतो आणि बाकी मग इथून तिथे कसं हा, जायचं हा, वगैरे हा, कळत हा. नाही. ते फक्त तुम्हाला फक्त व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट माहिती असला की हा. साधा केव्हीएल केसेल. परत सांगतो मी, तुम्ही फक्त नोडल अनालिसिसने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह करू ओपॅम इझी आहे सॉल्व्ह करायला. आणि त्याचे डिफरंट कॉन्फिगरेशन पण बनतात. आता स्मिथ ट्रिगर वगैरे सर्किट बनतं, तर त्यामुळे किंवा जसं त्याच्यामध्ये डायोड वगैरे एक्स्ट्राचा लावला, त्यामुळे थोडे जरा क्वेश्चन थोडे वेगळे होतात वाटतील. पण जर तुम्ही एकदा व्हिडिओ वगैरे बघितले, युट्यूबवर पण अवेलेबल आहेत बऱ्यापैकी, ते बघितलं तरी क्लिअर कट होऊन जाईल. अॅनालॉग मध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नाही. आणि मॉसफेटचे किंवा बीजेटीचे जे तुम्ही बेसिक इक्वेशन वगैरे बघून घेतले, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर त्याच्यामध्ये येतं. किंवा आपलं करंट ऍम्प्लिफायर वगैरे म्हणालो, किंवा आयसी आयबी आणि आईच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यावरून प्लस मायनस करून, किंवा बीटा अल्फा जे काही गेन्स आहेत त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन इझिली बनवू परत शकतात. ते पण एक टॉपिक आहे, स्टेबल, मोनोस्टेबल, त्या बायस्टेबल, ज्यावर म्हणजे रिपीटेडली क्वेश्चन येतो. तर तो पण टॉपिक तुम्ही करा. स्टेबल मध्ये काय असते, कशी डायग्राम असते, मोनोस्टेबल मध्ये कशी असते, बायस्टेबल मध्ये कशी असते, त्यांचे डिफरंट नेम्स काय आहे, त्याचं थोडं बेसिक तुम्ही करून जा. ठीक आहे. आता आणखी आपला यातला कोणता टॉपिक राहिला अॅनालॉग मधला? अॅनालॉग मला वाटते सफिशियंट आहे, जास्त इन डिटेल मध्ये जायची पण गरज नाही अॅनालॉग. आणि अॅनालॉगचे जे ट्रिकी न्यूमेरिकल्स असतात ते नको सॉल्व्ह करू. ऑपॅमचे करा तुम्ही, ऑपॅम बेसिक आहे सॉल्व्ह करताना, पण जे डायोड वरचे एकदम ट्रिकी क्वेश्चन्स आहेत ते नाही करायचे. आणि डायोड मध्ये स्पेशली झेनर डायोड खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा बेसिक जे क्वेश्चन आहे ना, बेसिक जे आहे ते करायचं, कारण एसएससी मध्ये तो खूप वेळा आलाय. खूप वेळा आले, बऱ्याच क्वेश्चनला येतं, बऱ्याच एक्झाम प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन राहतो त्याच्यावर. आणि व्होल्टेज रेग्युलेटर सारखं त्याला आपण यूज करू शकतो, त्यामुळे त्याचा तो बेसिक करायचं, व्होल्टेज राहतं, जास्त ट्रिकी नाही करायचं. येऊ शकतो. आता अॅनालॉगचं झालं. आता मेजरमेंट जाऊया. हा, मेजरमेंट गेलं चालेल. तर मेजरमेंटचं कसं असतं, काही काही वेळेस मेजरमेंटवर जास्त क्वेश्चन येतात, तर काही काही वेळेस एकही क्वेश्चन येत नाही, असं होतं मेजरमेंटचं सिनारिओ. तर असं नाही की बाबा आता क्वेश्चन याची शुअरिटीच नाही काही, तर मी करत नाही हा सब्जेक्ट करताना थिओरिटिकल सब्जेक्ट आहे आपला मेजरमेंट, मॅक्झिमम पोर्शन थिओरिटिकल आहे, पण इझिली कव्हर करू शकतो. म्हणजे थिअरी अशी आहे मेजरमेंटची की लक्षात राहायला सोपी आहे, फक्त अभ्यास त्यावेळी करा. ठीक आहे. आता मेजरमेंटचं स्टार्टिंग जर करायचं असलं तर एरर पासून होते बेसिक, तर एरर वगैरेचं करा. एरर बरोबर क्वेश्चन आलेला आहे लास्ट एक्झामला आलेला आपल्या. हा, तर एरर झालं. एरर नंतर आता काही डेफिनेशन्स आहे 10 ते 12, त्या डेफिनेशन तुम्ही एकदा रीड करून घ्या प्रॉपरली, त्या डेफिनेशनला समजा. जास्त हार्ड असं काही नाही आहे. प्रिसिजन काय आहे, ॲक्युरसी काय आहे, स्पॅन काय आहे, ड्रिफ्ट काय आहे, ते वगैरे सगळं फक्त डायरेक्टली थिओरिटिकल आहे सगळं. मेजरमेंटचा जर विचार केला तर थिओरिटिकल सब्जेक्ट आहे. हा, आणि लवकर कव्हर होऊ शकतं मेजरमेंट. त्याला असं काही नाही की तुम्ही न्यूमेरिकल खूप काही हार्ड तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे. थेरीज आहे ते तुम्हाला रीड करायचे. कॅल्क्युलेटर होण्यासारखे, विदाउट कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन नाही. नंतर त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट येतात आपले, याच्यानंतर आपले पीएमएमसी येतात किंवा मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट येतात. ते सगळ्यात इन्स्ट्रुमेंट आहे, ते सगळे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे कोणत्याच इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला सोडायचं नाही. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे काही बेसिक्स आहे, कोणतं काय त्यात काय यूज होतं, कोणता टॉर्क यूज करतो, ते सगळं तुम्हाला बेसिक कव्हर करून जाणार प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं. कोणाला सोडायचं नाही इन्स्ट्रुमेंटमध्ये. ठीक आहे. आता इन्स्ट्रुमेंट झाल्यानंतर काय ते ब्रिजेस वगैरे येतात, तर ब्रिजेसच्या डायग्राम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येऊ शकतं. हा, एसी आणि डीसी दोन्ही ब्रिजेस, तर ते पण करणे गरजेचं आहे. नंतर त्याच्यानंतर काय ते काही असे फॉर्म असतात, जसं रेजिस्टन्समध्ये जो पॅटर्न असतो, सेम रेजिस्टन्स असलं त्याचा आउटपुट काय येणार मेजरमेंटमध्ये, तो पण एक टॉपिक आहे. तुम्ही ते करून बघितलं, सॉल्व्ह करून बघितलं, तुम्हाला तिथं डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डीसी आपलं रेजिस्टन्सचे पण टाईप आहेत ना, जसं म्हणाला की लो रेजिस्टन्स आपण लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स मेगर वगैरे वापरतो, त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. प्लस अजून मेजरमेंट मध्ये राहिलं तर लिसाजियस पॅटर्न, अँगल्स कुठले असतात किंवा त्याच्यावर फ्रिक्वेन्सीवर विचारतात, किती ठिकाणी कट करतोय किंवा टँजंट्स किती आपण ड्रॉ करू शकतो. तर ते एक सीआरओवर एक बेसिक आयडिया घेऊन, सीआरओची एकदम डिटेलमध्ये डायग्राम बघायची वगैरे गरज नाही, फक्त आयडिया घेऊन ठेवा. जर थिअरॉटिकल क्वेश्चन आला की व्हर्टिकल प्लेट, हॉरिझॉन्टल प्लेट वगैरे काय असतात ते, पण ते इलेक्ट्रॉन रिलेटेड जे काही क्वेश्चन्स येतात, ड्रिफ्ट वेलोसिटी वगैरे, ते आपल्याला करायची एवढी काही गरज नाहीये. मेजरमेंट मध्ये मेन इम्पॉर्टंट आहे की तुमचे ब्रिजेस, रेजिस्टन्स, एररचे क्वेश्चन स्टार्टिंगचे, डेफिनेशन आणि इन्स्ट्रुमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क, सगळ्यांचे डिफ्लेक्टिंग टॉर्कचे इक्वेशन एका पेजवर लिहून घ्या. प्लस कोणता मेजरमेंट एसी रीड करतो, कोणता मेजरमेंट डीसी रीड करतो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. फक्त लक्षात ठेवताना प्रॉपर वेने लक्षात ठेवा, कारण पूर्ण थेरी आहे तर तुम्हाला असं वाटेल डोक्यात कसं राहील, तर तुम्ही एका प्रॉपर वेने चार्ट, जसं सरांनी सांगितलं, चार्टच्या वेने तुम्ही लक्षात ठेवू शकता. कंपॅरिझन केलं की लवकर लक्षात राहतं आणि आठवते पण एक्झाम मध्ये की हा तो कंपॅरिझन होता आणि त्यातला हा क्वेश्चन आहे, बरोबर एक्झॅक्ट आठवते. आता हे झालं आपलं मेजरमेंट रिलेटेड. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टीम आपला राहिलेला आहे.
हां पॉवर इलेक्ट्रॉनिक्स राहिला. आता पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं सेम पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं तसंच आहे, डिजिटल राहिलं आपलं आणखी. डिजिटल पण एक राहतं. तर पॉवर सिस्टीमचा जर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा जर विचार केला आपण तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्टार्टिंग कुठून करायची, तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स स्टार्टिंग आपले स्विचेसच होतात तिथे पण परत SCR असतो किंवा ट्रायक येतो, डायक येतो, सगळं पॉवर स्विचेस जे आहेत ते सगळं परत अगेन त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे VI कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतात, ऑपरेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. तर सगळ्यात आधी जे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये SCRच्या बेसिक वरच मॅक्झिमम एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आहेत. तर SCRचं बेसिक जे आहे ते 4 ते 5 पेजेस आहेत, त्यात सगळं इच अँड एव्हरी पॉईंट करायचं. SCR मध्ये काहीच सोडायचं नाही. जसं मी पॉवर सिस्टीम मध्ये काहीच सोडायचं नाही सांगितलं, तसंच पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या SCR मध्ये काहीच सोडायचं नाही, सगळं करायचं. नंतर त्याचं जे काही बाकीचे जे कन्फिगरेशन आहे, जसं की आपण इन डेप्थ मध्ये गेलो तर त्याच्यात त्या समोरच्या ज्या डायग्राम्स वगैरे किंवा फॉर्म्युलेज आहे समोरचे जे SCR नंतर काय येतं, रेक्टिफायर पासून. जेव्हा रेक्टिफायर मध्ये काय होतं की त्यात फॉर्म्युले आहेत किंवा त्यावर एखादं न्यूमेरिकल आलं तर ते तुम्हाला ट्रिकी वाटू शकते सॉल्व्ह करायला, पण SCR मध्ये असं काहीच नाही. तर SCRचं जे बेसिक आहे थेरॉटिकल पोर्शन त्यावर क्वेश्चन येऊ शकतो किंवा त्यावर छोटा मोठा वगैरे पण आहेत ना त्याच्यामध्ये, लॅचिंग होल्डिंग वर एखादं छोटंसं न्यूमेरिकल आलं तर ते येऊ शकतं, तर ते तुम्ही सॉल्व्ह होऊ शकतं. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये गेट फायरिंग आपण देतो, त्यामुळे त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी स्नबर सर्किट वगैरे वापरतो. त्याचं म्हणजे सिरीज मध्ये लावतो की पॅरलल मध्ये लावतो, ते पण गोष्टी बघून घ्या. मेन जे आहे ते SCR आहे, तुम्ही मेन SCR ला करा आधी, SCR जेवढं आहे. आणि त्यानंतर जर टाइम आहे तर त्यानंतर जे बाकी जो पोर्शन आहे रेक्टिफायर्स वगैरे ते तुम्ही करा. ठीक आहे. रेक्टिफायर मध्ये पण जास्त इन डिटेल मध्ये RLE लोड वर जायची गरज नाहीये. RL लोड पर्यंत गेलं तरी, कारण त्याच्या ज्या वेव्ह फॉर्म्स आहेत ते तुम्हाला आता लक्षात राहतील, एक्झाम मध्ये काही सांगता नाही लक्षात राहील, तेव्हा टाइम पण नसतो आपल्याला लक्षात ठेवायला. त्यामुळे एकदम वेव्ह फॉर्म मध्ये इन डेप्थ मध्ये जाऊ नका तुम्ही. बेसिक लक्षात ठेवा, फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्यावर फॉर्म्युल्यावर बेसिक न्यूमेरिकल आलं तर तेवढं लक्षात ठेवा बस. इन डेप्थ मध्ये जायची गरज नाही. आणि RL लोडचे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवले तरी चालतील, जसं की ऍव्हरेज व्होल्टेज. RMS वरचे थोडे येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण ऍव्हरेज व्होल्टेज जसं 2Vm/π किंवा बाय कॉस अल्फा वगैरे जे आहेत त्या गोष्टी, आणि ते पण चार्टच्या फॉर्म मध्ये करा तर लवकर लक्षात राहील. करेक्ट. ते झालं आपलं रेक्टिफायरचं झालं. त्याच्यामध्ये पण सिंगल फेज, 3 फेज ऍटलीस्ट बघून घ्या. येऊ शकतो डायोड म्हणालो किंवा थायरिस्टर किती अँगल साठी कंडक्ट करतात त्या गोष्टी पण तुम्हाला बघायला लागतील. आणि एक ते 120 डिग्री आणि 180 डिग्री कॉन्फिगरेशन, त्यावर 2017 क्वेश्चन आला होता. तर त्याच्या ज्या वेव्हफॉर्म वर आला होता क्वेश्चन, तर त्यामुळे एकदा वेव्हफॉर्म तुम्ही बघायचे, तुम्हाला ऍटलीस्ट तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला म्हणजे डिफरन्स समजून जाईल की हे कशाचं आणि हे कशाचं. तुम्हाला ते एकदम लर्न नाही करायचं आहे की पाठच करून जायचं आहे सगळं, असं नाही. फक्त तुम्ही बघून जा लॉजिक. तुम्ही लॉजिक जरी बघून गेले ना की हे असं आहे तसं, याची डायग्राम असं ट्रिक, फक्त माइंड असं लक्षात ठेवायचं की याची डायग्राम अशा वेळी, याची डायग्राम अशा वेव्हफॉर्म अशी आहे. तर पेपरमध्ये वेव्हफॉर्म आला तर आपण सॉल्व्ह करू शकतो, आणि वेव्हफॉर्मच आली होती 2017ला. तर हे झालं आपलं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. एक टॉपिक राहिला चॉपर. एक आणि खूपच सिंपल आहे आणि विदाउट कॅल्क्युलेटर आरामात आन्सर येतात. कधी कधी डायरेक्टली स्टेप अप, स्टेप डाऊन चॉपरचे डायरेक्टली डायग्रामच विचारले जातात की हे कुठलं कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यामध्ये पण स्टेप अप चॉपर, स्टेप डाऊन चॉपर किंवा स्टेप अप डाऊन चॉपर, आणि त्यावर न्यूमेरिकल पण येऊ शकतं. कारण सॉल्व्ह करायला न्यूमेरिकल खूप इझी आहे चॉपरचं. तर चॉपर टॉपिक बिलकुल सोडायचं, जसं SCR सोडायचं नाही तसं चॉपर पण सोडायचं. चॉपर मध्ये सगळं करून. आणि इन्व्हर्टर मध्ये कसं आहे, बेसिक इन्व्हर्टरचं करून जा, कारण इन्व्हर्टर मध्ये थेरॉटिकल पोर्शन जो आहे त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. बाकी इन्व्हर्टर मध्ये न्यूमेरिकल नाही करायचे बिलकुल, पण थेरॉटिकल पोर्शन पूर्ण करायचा. ठीक आहे. आणि फोरियर सिरीज फक्त एकदा बघून घ्या, त्याच्यामध्ये त्या रिलेटेड पण क्वेश्चन आलेले रिसेंट एक्झाम मध्ये. आय गेस जेनकोला आलेला, ट्रान्सकोलाच आलेला, कुठला तरी एक्झाम मग जेनकोला असेल तो आय गेस क्वेश्चन. तर हे झालंय आपलं ओव्हरऑल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आता कोणता टॉपिक नाही राहिला ना पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा? माझ्या मते बेसिक मेजर तर कव्हर झालेलं आहे. त्यानंतर कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टम आपण एंडला घेऊ, आता डिजिटलला घेऊ. ठीक आहे, डिजिटल घेऊया. तर कंट्रोल सिस्टीम पेक्षा डिजिटल, तसं दोन्ही सब्जेक्ट असे आहे की त्यातले क्वेश्चन एक दोन विचारू शकतात, जास्त काही असं नाही. दोन्ही इझी टॉपिक असेल. दोन्ही इझी टॉपिक आहे. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जसं मी तुम्हाला सांगितलं की अॅनालॉग तुम्हाला हार्ड वाटतो, करायला असं वाटते खूप जास्त दिवस लागतील, पण खूप इझी वेने करू शकतात. तसं डिजिटल आहे, म्हणजे डिजिटल असा सब्जेक्ट आहे जो मला तर बिलकुल फेवरेट होता, खूप कमी टाइम मध्ये होतो. किती लवकर होऊन जातो कव्हर असं वाटतं. म्हणजे आधी अभ्यास करायच्या आधी वाटायचं की बाबा डिजिटल हार्ड आहे, पण जेव्हा अभ्यास करायला गेलो तेव्हा किती इझी वे ना, म्हणजे रिव्हिजन तर किती पटकन होऊन जाते डिजिटलची. तर डिजिटलचा अभ्यास करताना सुरुवात जी आपण कुठून करायची, आपल्या गेट्स पासूनच चालू होतं. गेट पासून चालू करूया. आपला बुलियन अल्जेब्रा जे आपण बुलियन अल्जेब्रा इम्पॉर्टंट आहे. ते डी मॉर्गन्स लॉ असेल, जे लॉज आहे डी मॉर्गन्स आहे, आणखी 4-5 लॉज आहेत, ते तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, म्हणजे प्रॉपर तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात राहतील. मॉर्गन्स वगैरे गेट्सचे तुम्हाला सगळे टेबल लक्षात असतील, त्याचे इक्वेशन असतील. गेट्सचे जे काही 3-4 पॅरामीटर होऊन जातात, 3-4 आपला स्टार्टिंगचा जो पोर्शन आहे. तर गेटमध्ये जे काही 3-4 पॅरामीटर आहे ते तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा, कारण ते लक्षात ठेवायला इझी आहे. एकदा तुम्ही अभ्यास केला तर लक्षात प्रॉपरली राहतं. त्यानंतर जर विचार केला तर कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किट आहे. तर तुम्हाला आधी वाटू शकतं की बाबा हार्ड आहे, कॉम्बिनेशन सर्किट आहे, सिक्वेन्शियल सर्किट आहे, त्यामध्ये काही आहे, रजिस्टर्स आहे, काउंटर्स आहे, हे आहे ते
ते आहे, पण ते लक्षात ठेवायला खूप इझी आहे. Easy. म्हणजे कम्पॅरेटिव्हली हाफ वेव्हचं कसं, फुल वेव्हचं कसं, कॉन्फिगरेशन मध्ये, कॉम्बिनेशन मध्ये, तर ते लक्षात ठेवायला सोपी आहे. तसं तुम्ही कॉम्बिनेशन सर्किट, सिक्वेन्शियल सर्किट मध्ये जे काही बेसिक्स येतं ते सगळं करून जा. रजिस्टर्स असो किंवा मग आणखी काय काउंटर्स असो, म्हणजे थेरीज आहे ती, तर लक्षात ठेवू शकता प्रॉपर्ली. फ्लिपफ्लॉप वर पण क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे ते सोडायचं नाही. कॉम्बिनेशन आणि सिक्वेन्शियल दोन्ही सर्किट करून जायचे. त्यानंतर लॉजिक सर्किट असतं का त्याच्यात, ते पण करून जायचं, ते पण सोपं आहे. ज्या डायग्राम आपण सिलॉक सारख्या ज्या डायग्राम असतात ना, तो टॉपिक कोणता आहे, सिलॉक सारख्या डायग्राम असतात, लॉजिक सर्किटच आहे. हा, तर ते पण करून जायचं. त्यानंतर हे आहे काउंटर झाले, रजिस्टर झाले, BCD कोड, ADC DAC पण आहेत, फ्लॅश टाइप ADC वगैरे आहे. बेसिक फक्त डायग्राम बघून ठेवा की किती नंबर त्याच्यामध्ये आपण कम्पॅरेटर वापरतो, रेजिस्टर्स वगैरे किती वापरतो त्याच्यामध्ये, ते एक बघून घ्या. आणि कोड मध्ये BCD कोड असतो, आणखी ग्रे कोड असतात, कन्व्हर्जन असतात. तुम्हाला डायरेक्ट नंबर देतील, तुम्हाला विचारतील याच्यामध्ये कन्व्हर्जन करा, तर ते तुम्ही डायरेक्ट करू शकता. नंबर सिस्टीम आहे, नंबर सिस्टीम खूप इझी आहे. नंबर सिस्टीमला सोडायचं नाही. नंबर सिस्टीम तुम्ही प्रॅक्टिस करून जा का काही, कारण त्याचा क्वेश्चन आला तर सोडता म्हणजे गेला नाही पाहिजे की बाबा इतका इझी क्वेश्चन आला नंबर सिस्टीम आणि मी सॉल्व्ह करू नाही शकलो, असं नाही व्हायला पाहिजे. 2's कॉम्प्लिमेंट आणि के मॅप सगळ्यांचा फेवरेट. के मॅप जे आहे ते इझी आहे बिलकुल सॉल्व्ह करायला. आपल्याला एकदम हाय लेवलचं के मॅप येत नाही, त्यामुळे जे काही के मॅप आहे ते करून जा. आणि जे नंबर सिस्टीम आहे ते ठीक आहे. आता कोणता टॉपिक डिजिटल माझ्या मते झालंय सगळं ऑलमोस्ट. डिजिटलचं झालंय का. तर डिजिटल सब्जेक्ट सोडायचा नाही की बाबा यावेळेस आलं नाही एक्झाम मध्ये, आता येईल का नाही येईल. 1-2 क्वेश्चन जे काही आहे ते येऊ शकतात आणि एक्झाम मध्ये क्रॅक करण्यासाठी पॉईंट जे असतात ते इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे सब्जेक्ट सोडू नका डिजिटल पण. आणि आम्ही ते जे टॉपिक सांगतोय ह्याच्या व्यतिरिक्त पण कदाचित टॉपिक्स असू शकतील जे आमच्या डिस्कशन मध्ये नाही आले, कारण मोस्ट इम्पॉर्टंट यावर आम्ही बोलतोय, कारण आम्ही तेच गोष्टी डायरेक्टली रिकॉल करू शकतो जे आपल्याला माहिती आहेत की हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आम्ही ते गोष्टी 4-5 वेळा केलेल्या आहेत, त्यामुळे हे टॉपिक आमच्या डोक्यात फायनली फिट राहिले. आता पण डायरेक्टली बोलता हे टॉपिक लगेच रिकॉल होतं की बाबा हे आहे ह्याच्यामध्ये, हे आहे, एवढ्या वेळा केलेले आहेत. त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त पण असतील टॉपिक डिस्कशन मध्ये झाले नसले. बरेच मुलं म्हणते की सर हा टॉपिक राहिला, तो टॉपिक राहिला, पण जे इम्पॉर्टंट आहे जे आमचा रिकॉल होत आहे ते एक म्हटलं तुम्हाला एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येईल की आपलं झालंय की नाही, की बाबा हे बाकी आहे, तर तेवढं फक्त लिस्ट आउट करा जे माझं बाकी आहे म्हणून, ते तुम्ही. आणि जसं मी याच्या आधी पण बोलले की अभ्यासाचा काहीतरी वे असतो, तर जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आधी करायचे, त्यानंतर जे लेस इम्पॉर्टंट आहे ते करायचे. सोडायचे नाही आहे पण करायचे आहे, पण अभ्यासाचा वे जो आहे तो सगळ्यात आधी मोस्ट इम्पॉर्टंट करायचे, देन ते करायचे. प्रायोरिटीज डिसाइड करा, जे इम्पॉर्टंट आहे त्याला प्रायोरिटीज. बरोबर. त्यानंतर आता कंट्रोल सिस्टम. कंट्रोलचंही डिजिटल सारखंच आहे. आला तर 1-2 क्वेश्चन येतो, नाही तर काहीच येत नाही. ठीक आहे. तसं आता यावेळेस आला होता एक क्वेश्चन, एकच आला होता ना, एक क्वेश्चन आला होता फॉर्म्युला मध्ये, लॅपटॉपचा फॉर्म्युलावरती क्वेश्चन आला होता, कॉस हायपरबोलिक का साइन हायपरबोलिक. पण त्याच्यामध्ये असं आहे की थेरीचा विचार जर केला, कंट्रोल सिस्टमचा, न्यूमेरिकलचा विचार केला तर तुम्हाला खूप टाइम लागू शकतो सब्जेक्टला कव्हर करायला, पण थेरीचा विचार केला तर खूप लवकर कव्हर होऊ शकतो. तर खूप लवकर मध्ये जर विचार आपण कंट्रोल सिस्टम मध्ये आपण स्टार्ट केलंय, तर त्याच्यामध्ये जे ओपन लूप आहे, क्लोज लूप आहे, ओपन लूप क्लोज लूपचा मेन कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या त्याच्यामध्ये. आणि फीडबॅक इम्पॉर्टंट आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक, इफेक्ट काय होतो, आणि त्याचे बेसिक्स, ब्लॉक डायग्रामचा बेसिक, नंतर ब्लॉक डायग्राम आहे, SFG आहे, सिग्नल फ्लो, ते सगळं म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. एक न्यूमेरिकल जे आहे ब्लॉक डायग्राम सॉल्व्ह करून बघा, किंवा त्याचे जे ब्लॉक डायग्रामचे 10 ते 12 रूल्स असतात, त्या रूल्स वरती पण क्वेश्चन आलाय बरं याच्या आधी, त्यामुळे रूल्सला पण सोडायचं नाही. रूल्स केले तुम्हाला क्वेश्चन तर सॉल्व्ह करता येणार नाही. SFG आहे, त्यानंतर रूट लोकस वगैरे आहे. RH क्रायटेरिया मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यावर क्वेश्चन आलेला आहे याच्या आधी भरपूर एक्झाममध्ये. आणि RH क्रायटेरिया सॉल्व्ह करताना एक ट्रिक म्हणजे असं वे आहे एक, तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करू शकता. असं नाही की बाबा खूप लेंदी वेनं नाही करायचं, शॉर्ट वेनं करायचं. ठीक आहे. RH क्रायटेरिया झाला आपला, नंतर रूट लोकस झाला. पण बघून घ्या, रूट लोकस मध्ये पण 10 ते 12 डायग्राम पण असतात. एक्झॅक्टली रूट लोकस ड्रॉ करताना पण जे काय आपण एक पॉईंट बाय पॉईंट करतो की सेंट्रॉइड काढा किंवा तुमचा अँगल ऑफ असिम्प्टोट, त्यावर क्वेश्चन असतात. तुम्हाला पूर्ण रूट लोकस काढा यावर क्वेश्चन नसणार आहे, तुम्हाला त्यावर छोट्या छोट्या पॉईंटवर क्वेश्चन असणार आहे. याचा सेंट्रॉइड फाइंड आउट करा, किंवा याचा ब्रेक अवे पॉईंट काढा, ब्रेक इन पॉईंट काढा, किंवा त्यात ज्या गोष्टी असतील की राईट हँड साईडला शिफ्ट होईल किंवा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट, एखादा पोल एक्स्ट्राचा ऍड केला ह्याच्यामध्ये किंवा एखादा 0 ऍड केला किंवा कट केला, तर अशा वेळी ह्या गोष्टी तेवढं फक्त बघून घ्या. तर बाकी जर विचार केला तर बोडे प्लॉट आहे, पोलर प्लॉट आहे, नायक्विस्ट प्लॉट आहे. तर हे जे प्लॉट आहेत 3, याचं बेसिक करायचं आहे तुम्हाला, याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करायचे आहेत, बेसिक करायचं आहे. ठीक आहे. कारण ह्याच्यात तुम्हाला एवढे मोठे आहेत की एवढे मोठे प्लॉट कसे विचारतील ते, आपल्याला काय विचारलं जातं हे पण समजलं. युनिव्हर्सिटीच्या एक्झामला विचारताना ते लोक विचार करतात पेपर सेट करताना. आता आपला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे तुम्हाला बेसिक करायचं आहे. त्या प्लॉटचं सोडायचं नाहीये, बरं कोणताच त्यातला प्लॉट सोडून जायचा नाहीये, बेसिक करून जायचं आहे. ठीक आहे. हे सगळे आपले प्लॉट झाले. आय थिंक आता कव्हर झालाय ऑलमोस्ट आपला कंट्रोल सिस्टम झालं मेजर.
बाकी काही स्टुडंट असेही म्हणतील की मॅम सिग्नल सिस्टीम करायचं का नाही, हे डाऊट मला भरपूर वेळा आलेला कंट्रोल आहे. सिस्टीम मध्ये आपला हार्ट राहिला स्टेट स्पेस एनालिसिस वर. त्यावेळेस क्वेश्चन आला होता स्टेट स्पेस एनालिसिस पण करून जा. ट्रान्सफर फंक्शन वगैरे फाइंड आउट करा किंवा जे काही पोल्स आहेत ते फाइंड आउट करा. त्याच्यावर हल्ली आता यायला लागेल स्टेट स्पेस एनालिसिस. वाटताना कठीण वाटतो पण सॉल्व्ह करायला गेलो की इझी आहे. त्याच्यात जास्त येत नाही. ते स्पेसिफिक तुम्हाला ठराविक जे टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला आणि कोणताही टॉपिक असतो जोपर्यंत आपण त्याला करत नाही तोपर्यंत ते हार्डच वाटतं. जसं की तुम्ही 10th क्लासमध्ये आहे सध्या, तुम्हाला ते हार्ड वाटेल, पण जेव्हा तुम्ही 12th मध्ये जाता तेव्हा विचार करता की 10th किती इझी होतं. तसंच आपलं टॉपिक्सचं असतं, काहीच हार्ड नसतं. आपण जेव्हा करून बघतो तेव्हा ते सोपं वाटायला लागतं. आणि तुम्हाला जे काय हवं असेल ना टॉपिक, युट्यूबवर सगळं मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला ज्याचं आवडेल, ज्याचं तुम्हाला समजतंय त्याच्याकडे त्या टीचरचं तुम्ही फॉलो करू शकता. बघा आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा की आपले सॉल्व्ह होत आहेत की नाही. बरोबर. आणि आता तुमच्या मित्रांसोबत तुम्ही डिस्कस करू शकता की बाबा मला हा टॉपिक नाही आला तर तुला आलाय का, तर डिस्कस पण करा. जेवढं डिस्कस करा ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एकट्यामध्ये आपल्याला कधी कधी वाटत नाही, कोणी दुसऱ्या सांगितलं की हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला पण कॉन्फिडन्स येऊन जातो की बाबा नाही हा म्हणतो आपल्या मित्राने केलं मैत्रिणीने केलंय तर नक्कीच हा टॉपिक इझी पण असेल. आणि मग तेव्हा आपला पटकन समजून पण जातो. जेव्हा असं कधी कधी असं होतं की टीचर समजून सांगतात तर समजत नाही, पण मित्र सांगतो, मैत्रीण सांगते तेव्हा लवकर समजतो. करेक्ट. त्यामुळे तुम्ही फ्रेंड सर्कल तसं बनवा की तुम्हाला ते म्हणजे कोऑपरेटिव्ह असेल, की तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर सांगू शकतील किंवा तुम्ही त्यांना हेल्प करू शकणार, ते तुम्हाला हेल्प करू शकणार. निगेटिव्ह फ्रेंड सर्कल बिलकुल बनवायचं नाही किंवा निगेटिव्ह फ्रेंड सर्कल पण दूर राहा की बाबा काय गव्हर्नमेंट एक्झाम आहे 4 ते 5 वर्ष लागतील, कशाला करतोय, अशा सर्कलपासून दूर राहा. जे तुम्हाला मोटिवेट करतील, नाही ही एक्झाम तू काढशील आणि काढायचीच आहे, हे या क्वेश्चनमध्ये असं जनरली आपल्या फील्डमधलं फ्रेंड सर्कल ठेवा. म्हणजे जे ट्रान्सकोला सध्या प्रिपेअर करताय, जेणेकरून तुम्ही काय करता, आयटीचं फ्रेंड सर्कल तुमचं सध्या आहे, तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुमच्या माइंडमध्ये यार मी आयटीचं माझं ते लोक कमवत आहे आणि मी आज असं आहे की अभ्यास करतोय, तर त्यामध्ये तुम्ही माइंडसेट चेंज होऊ शकतो. तर तुमचं फ्रेंड सर्कल सध्या जोपर्यंत प्रिपरेशन होत नाही तोपर्यंत त्या लेवलचं फ्रेंड सर्कल ठेवा की जेणेकरून ते तुम्हाला हेल्प करेल. आणि मित्र तेच असतात शेवटी की जे तुम्हाला तुमचं जे काही एम आहे त्या रिलेटेड तुम्हाला हेल्प करतात, ना की मागे खेचतात. बरोबर आहे ना? तर तुम्ही तसंच फ्रेंड सर्कल बनवा आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये रेग्युलर राहा. आता आपण नॉन टेक रिलेटेड बोलूया. चालेल ना? हे टेक्निकलचे हे इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हवे. तुम्ही बाकीचे सिग्नल्स तुम्हाला वाटलं, EMFT वाटलं, बेसिक कव्हर करून घ्या. पण हे 8 जे टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत इलेक्ट्रिकल मधले, हे तर मस्टच करायचे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटतं की बाबा माझा सगळा सिलेबस झालाय, कारण बरेच जण 3-4 वर्षापासून ऑलरेडी प्रिपेअर करत असतील तर त्यांचे सिलेबस झाले असतील, क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले असतील, बाबा मला काहीतरी अजून वेगळं हवं किंवा मला अजिबात रिस्क घ्यायची नाही जर दुसरा क्वेश्चन आला असेल कुठला तर त्यामुळे बेसिक करू शकता. असं नाही की एवढंच करून जा. आणि जर ज्यांना नव्याने चालू केलं असेल किंवा आताच प्रिपरेशन त्यांनी केलं असेल, त्यांनी हे एवढे सब्जेक्ट जरी केले तरी होऊ शकतं तुमचं सिलेक्शन. असं नाहीये की माझा सिलेबस कमी आहे, बाकीच्याने तर एक्स्ट्रा EMFT पण केलेलं आहे, सिग्नल सिस्टीम केलं किंवा इलेक्ट्रिकल मटेरियल्स किंवा अजून काय अजून इल्युमिनेशन वगैरे, युटिलायझेशन वगैरे केलेलं आहे. गरज नाहीये. AE लेवलला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं आपण ऑलरेडी सफिशियंट केलेलं आहे. इल्युमिनेशनचा टॉपिक निघालाच आहे तर त्यावर बोलते. तर इल्युमिनेशन हा असा टॉपिक आहे की जो मेन फेवरेट सब्जेक्ट आहे SSC JEEचा, आपल्या फील्डचा नाही आहे. म्हणजे ट्रान्सको, जनको आणि डिस्कॉम या तिन्हीचा म्हणजे जेवढ्या वर्षापासून पेपर होत आहे ते जे काही मी बघितलं आहे त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगते की बिलकुल नाही क्वेश्चन आलाय. 2019ला डिस्कॉमला एक क्वेश्चन आला होता, पण तोही असा बिलकुल सिम्पल होता. तुम्ही सोडायचं इल्युमिनेशनची जी तर इल्युमिनेशनची जी थेरी आहे ती तुम्हाला एक वेळा रीड करायची, सोडायचं नाही, एक वेळा रीड करायची. आपण त्याला खूप टाइम द्यायचा नाही. जसं की आपण प्रिपरेशनमध्ये पॉवर सिस्टीमला सपोज 10 दिवस दिले तर त्याला अर्धा दिवस दिला इल्युमिनेशनला तरी मोर दॅन सफिशियंट आहे, किंवा 1 दिवस व्हिडिओ बघितला तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये नोट्स पण बनवायचे, जे तुमच्या नोट्स जर तुम्हाला भेटत असतील कुठून किंवा अवेलेबल असतील किंवा तुमच्याकडे आहे मटेरियल तर तुम्ही रीड करा. रीड करणं मस्ट आहे, कारण त्यावर क्वेश्चन आला ना, म्हणजे असं नको व्हायला क्वेश्चन एक आला त्यातला, कारण बेसिक 2019च्या डिस्कॉम JEEला क्वेश्चन आला होता तर सोडायचं पण नाहीये. एकदा रीड करून घ्या थेरी, सुटला नाही पाहिजे क्वेश्चन कोणताच, आपला सिलेक्शन घ्यायचं आहे आपल्याला. तर टेक्निकल मेजर कव्हर झाले. आता आपण नॉन टेक एप्टी रिझनिंग आणि मराठी राहिले. आता तिन्ही टॉपिकवर बोलूया आपण.